चला सुरू करूयात. म्हणायचं माझ्यासोबत हा. विद्येविना मती, मतीविना नीतिविना आणि गतिविना वित्ताविना इतके अनर्थ कोण केलंय? चला तर आपण सुरू करूयात रोटेशनल डायनामिक्स मधलं 4थं लेक्चर. कितवं लेक्चर आहे? 4थं. अगदी व्यवस्थितपणे आपण तिन्ही लेक्चर बघल्या. रोटेशनल डायनामिक्स काय असते थोडंसं बघितलं तर आपण. रोटेशनल मोशन काय असते, सर्क्युलर मोशन काय असते, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन काय असते, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन काय असते, त्यांचे एक्झाम्पल बघल्या. अँग्युलर डिस्प्लेसमेंट बघल्या, अँग्युलर वेलोसिटी बघल्या, अँग्युलर ऍक्सेलरेशन बघल्या आणि शेवटचा जो पॉईंट आपण सुरू केला होता ना तो ऍप्लिकेशन ऑफ द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन बघितलंय. त्यातलं पहिलं ऍप्लिकेशन आपण बघितलंय, त्याचं नाव होतं व्हेहिकल अलॉंग द हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. मग त्याचं व्ही मॅक्सिमम कोणाला आठवते का रे? अंडर रूट म्यू आर जी. म्हणजे काय अडचण आहे तिथपर्यंत नाही. म्हणून एक रिव्हिजन मध्ये तेवढा एक पॉईंट ऍड करून टाकतो म्हणजे आपल्याला हमेशा रिवाइज आहे. रिवाइज व्ही मॅक्स अंडर रूट म्यू आर रिवाइज मध्ये टाकलं. ठीक आहे. आता आज आपल्याला बघायचं जो महत्त्वाचा पॉईंट तो म्हणजे सेकंड नंबरचं ऍप्लिकेशन. कितव्या नंबरचं? सेकंड. त्याला वॉल ऑफ डेथ म्हणतात किंवा मौत का कुवा म्हणतात. त्याला काय म्हणतात? मौत का कुवा. इथलं कोण कोण आहे ज्यांनी मौत का कुवा बघितलंच नाही? बघितलंच नाही. मग रिअल मध्ये म्हणत नाही, असं आम्ही सामने टीव्ही मध्ये बघितलंय, कुठेतरी बघितलंय, पण बघितलं. त्याच्यामध्ये गाड्या असतात, 2 व्हीलर असतात, 4 व्हीलर असतात आणि ते गाड्या काय करतात, त्या गोल विहिरी भोवती विहीर तयार करतात ते आणि त्याच्या भोवती गोल 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 फिरतात. ओके, मला सांगा त्यांची स्पीड एकदम एक असते का? 1 किलोमीटर पर आवर असते का? 2 असते का? 3 असते का? नाही, खूप जास्त असते. का? कारण की त्यांना काय करायचं, तिथं बरोबर गोल फिरायचं आणि स्पीड कमी झाली तर सपोज त्याचं जाता जाता पेट्रोल संपलं तर गाडी काय सरळ खाली पडत, सरळ खाली पडत. थोडं पुढे ढकलत जाते का? असं नाही. आता आपण जर लिनियर मोशन मध्ये सरळ गाडी पेट्रोल संपलं तर गाडी काय होते? धक्के मारत पुढे जाते. पण तिथं तसं होईल का? नाही. सगळ्यात महत्वाचं आहे वॉल ऑफ डेथ मौत का कुवा मध्ये स्पीड. ज्याला स्पीड बरोबर मेंटेन करता आली तो काय करेल, त्या ठिकाणी सर्क्युलर मोशन शो करणार आहे. ठीक आहे. चला तर दुसऱ्या नंबरचं आपलं ऍप्लिकेशन आहे, त्याला वेल. वेल म्हणजे विहीर किंवा वॉल म्हणजे भिंत. वेल ऑफ डेथ किंवा वॉल ऑफ डेथ म्हणतात. हा, दोन्ही शब्द लक्षात ठेवायचे. पहिला एक वर्टिकल सिलेंड्रिकल वॉल असते. वर्टिकल म्हणजे उभं, सिलेंड्रिकल म्हणजे सिलेंडर शेप मध्ये. ओके, सिंपली वॉल म्हणजे भिंत असल्यासारखं. ओके, आणि त्याची रेडियस काय असेल ना, दॅट रेडियस आर इनसाइड विच व्हेइकल इज ड्रायव्हिंग. ड्रायव्हिंग म्हणजे चालवणे इन अ हॉरिझॉन्टल सर्कल्स and this can be seen while performing a stunts. Stunts करण्यासाठी याचा वापर केला जातो. चला तर मग सुरू करूयात आपण. मी टाकेल हेडिंग, दॅट इज सेकंड नंबर. काय आहे सेकंड नंबर? त्याचं 2 नाव आहेत, दोन्ही नावं सांगा. वॉल किंवा वेल ऑफ. वॉल आहे, वेल आहे, आपण याला म्हणतो वॉल किंवा वेल ऑफ डेथ. त्याचा पहिला पॉईंट, दिस इज द, सोबत लिहायचं आहे माझ्या, सोबत लिहा. दिस इज अ काय? वर्टिकल सिलेंड्रिकल wall. This is a vertical cylindrical wall having radius r, having radius r, त्रिज्या किती आहे त्याची? r आहे. From inside vehicles are driven on a horizontal track. From inside, इनसाइड म्हणजे आतच्या बाजूला, असं आहे का? बाहेरच्या बाजूला गोल फिरवाले, आतमधलं. फ्रॉम इनसाइड व्हेइकल आर ड्रायव्हर. इट इज used in circuits, circus, माहिती ना, सर्कस अँड स्टंट्स. स्टंट आणि सर्कस मध्ये याचा वापर केला जातो. 2 पॉइंट. पहिला पॉइंट आपली सोपा आहे, लक्षात ठेवण्यासारखा पण आहे. वर्टिकल सिलेंड्रिकल वॉल हॅविंग रेडियस आर आहे आणि फ्रॉम इनसाइड व्हेइकल आर ड्रायव्हर. म्हणजे आतच्या साइडला ते काय करतात, जे व्हेइकल आहे, व्हेइकल म्हणजे वाहन. बरं, व्हेइकलचा मीनिंग काय आहे? वाहन. वाहन चालवल्या जातं. एकही दिवस फिजिक्सचा क्लास बुडवायचा नाही, नंतर समजत नाही. मी आताच सांगतो. ओके, डायग्राम ड्रॉ करूयात आपण सिंपली.
बघा ही डायग्राम ड्रॉ करायची कोणती बेल ऑफ बेल तेव्हा थोड्या वेळाने केलं तरी चालेल. आता मला तुम्हाला यातले फोर्सेस दाखवायचे. मला सांगा आपण जे अगोदरचं बघलं ना ऍप्लिकेशन नंबर फर्स्ट त्याच्यामध्ये किती फोर्सेस होते? 3. कोणकोणते होते? वेट, त्यानंतर नॉर्मल आणि एफएस स्टॅटिक फ्रिक्शन. सेम इथं पण तुम्हाला 3 दिसते. किती दिसते? 3. बघा पहिला आहे एफएस. कोणता आहे? एफएस. आता अशी चालली ना गाडी, अशी गाडी चालली. स्टॅटिक फ्रिक्शन तुम्हाला दाखवतो. स्टॅटिक फ्रिक्शन त्यासोबत सेंटरला नॉर्मल आहे, हे आहे नॉर्मल. आणि खाली वेट हमेशा कुठं असणार आहे? डाऊनवर्ड डायरेक्शन. म्हणून इथं काय आलं? mg डाऊनवर्ड. आलं तेवढे पॉइंट. पहिला आहे एफएस स्टॅटिक फ्रिक्शन, एन म्हणजे नॉर्मल आणि mg म्हणजे त्याचं वेट. इथपर्यंत पॉइंट क्लिअर आहे. ओके, त्यानंतर आता बघूयात नेक्स्ट पॉइंट काय आहे. आता एक एक पॉइंट आपल्याला समजून घ्यावा लागेल. आता जेव्हा हे स्टंट होतात तेव्हा there are 3 forces acting on the vehicle. हे कोणावर लागतात? व्हेइकलवर. व्हेइकल म्हणजे वाहन. त्या वाहनावर किती फोर्सेस लागतात? 3. त्यातला पहिला फोर्स तुम्हाला माहिती आहे कोणता आहे? ऍक्टिंग हॉरिझॉन्टली टुवर्ड्स. कोणासोबत? टुवर्ड्स द सेंटर. खूप महत्त्वाचं बरं. पहिल्यांदा जे बघले होते नॉर्मल कोणाला बॅलन्स करत होता? वेटला. इथे काय करायला? टुवर्ड्स द हॉरिझॉन्टल सेंटर. म्हणजे इथं बघा पहिला आहे नॉर्मल रिएक्शन ऍक्टिंग हॉरिझॉन्टली टुवर्ड्स द सेंटर. टुवर्ड्स द सेंटर म्हणून हे चिन्ह असं आलं आतमधल्या साईड. एक. दुसरा वेट हमेशा कुठं असते? वर्टिकली खालच्या बाजूला. म्हणून त्याचं तसंच हे हमेशा कॉमन आहे. वेट खाली जात नाही. तिसरा आता इथं कोणतं फ्रिक्शन आहे? कसं असणार आहे? वर्टिकली अपवर्ड. बिटवीन कोणाकोणामध्ये? वॉल आणि कालच्या अगोदरच्या लेक्चर मध्ये त्याच्यामध्ये रोड आणि इथे भिंत आहे ना, म्हणून याला वॉल आणि टायर्स. टू प्रिव्हेंट द डाउनवर्ड स्लिपिंग. खाली पडू नये म्हणून. ओके, चला बघूयात आपण एक एक पॉइंट. पुढे लिहायचं. 3 forces are acting on vehicle. त्या vehicle वर किती फोर्सेस ऍक्ट व्हायला? 3. त्यातला फर्स्ट normal reaction acted on vehicle horizontal and towards center. खूप महत्त्वाचं आहे. horizontal and towards center. कोणत्या साईडला आहे तो? सेंटर साइडला आहे. सेंटर. ओके, पहिला. दुसरी फोर्सचं नाव वेट. कोणाचं? व्हेइकल. अलॉंग वर्टिकली डाउनवर्ड. वर्टिकली डाउनवर्ड. डाउनवर्ड म्हणजे खालच्या साईड. याला mg लिहा बरं. काय आहे? नथिंग बट द mg. तीसरं स्टॅटिक फ्रिक्शन एफएस. स्टॅटिक फ्रिक्शन कोणाकोणामध्ये? बिटवीन टायर अँड वॉल. which prevent slipping of a vehicle downward. खाली खेचणार आहे ना. which prevent slipping of कोणाचं? vehicle downward. त्या दिवशीच आहे त्याला म्हणायचं एफएस. त्याला म्हणायचं एफएस. त्याला म्हणायचं mg. त्याला म्हणायचं ज्ञान mg एफएस. तिन्ही पॉइंट ऑलरेडी आपण बघितलेले आहोत. फक्त इथे थोडंसं डायरेक्शनचा प्रॉब्लेम आहे. नॉर्मलची डायरेक्शन अतिशय महत्त्वाची आहे. नॉर्मल टुवर्ड सेंटर आहे. नॉर्मल कुठे आहे? टुवर्ड सेंटर. सेंटर कडे असं त्याच याला आपण कोणता फोर्स म्हणतात? सीपीएफ म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स. इथे आपला महत्त्वाचा रोल प्ले करणार आहे सीपीएफ. कोणी सांगेल मला? जगदीश, सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला?
सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला mv square divided by mv square divided by r लक्षात ठेवायचं. पुढे जाऊ पुढे एवढं नोट डाउन झालं. 3 फोर्सेस शिफा हो गया ना. पुढचा घटक बघा. आता जे नॉर्मल होतं ना ते नॉर्मल कोणाकडे होते. नॉर्मल कोणाकडे होतं टुवर्ड्स द म्हणून n इज इक्वल टू mg स्क्वेअर डिवाइडेड बाय दुसरं mg कोणाला बॅलन्स करत होतं स्टॅटिक फ्रिक्शन बॅलन्स करत होतं ना म्हणून mg बरोबर fs. इथे दोन गोष्टी आहेत बरं लक्षात ठेवा. एक आणि n ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे सांगितलं. n म्हणजे नॉर्मल म्हणजे सेंट्रिपिटल टुवर्ड सेंट्रिपिटल होतं म्हणून त्याला सेंट्रिपिटल फॉर्म्युला n इज इक्वल टू mv स्क्वेअर डिवाइडेड बाय r आणि दुसरं mg होतं. mg कोणाला बॅलन्स करते fs स्टॅटिक फ्रिक्शन. यस इथपर्यंत आलं. फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे fs is always less than or equal to the mu s. हा पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचा. इथं काय लक्षात ठेवलं तुम्ही आठवते काय लक्षात ठेवलं होतं काय लक्षात ठेवलं नाही 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 mu into बरोबर काय fs स्टॅटिक फ्रिक्शन mu into n. इथं पण तुम्ही बघले mu into n आहे. ओके फक्त इथं काय स्टॅटिक फ्रिक्शनचं वापरले आणि कधीही स्टॅटिक फ्रिक्शन हे कमी असते कोणापेक्षा म्हणजे लेस दॅन और इक्वल त्याच्यापेक्षा जास्त असेल का कोणापेक्षा म्यू एस एन. ओके स्टॅटिक म्यू हे म्यू आहे ना म्यू हे स्टॅटिक म्यू आहे लक्षात ठेवा इनटू एन. हा एक पॉइंट इथं नोट लक्षात ठेवायचा आहे. चला मी नोट करतो. एन बरोबर काय येते mg square divided by and पुढे mg is equal to fs आणि इथं बघा स्टॅटिक फ्रिक्शन हे लिहू नका लक्षात ठेवा. स्टॅटिक फ्रिक्शन is less or equal to a कोणाला to a mu s n म्हणजेच काय सिंपली fs हा हे लहान म्हणजे याच्यापेक्षा कोणतरी मोठा आहे किंवा इक्वल आहे कोणाला म्यू एस एन. पॉइंट लक्षात ठेवायचं बरं तुम्हाला लक्षात राहते तुम्हाला f इज इक्वल टू म्यू एन आपण ऑलरेडी बघल्या फक्त इथे स्टॅटिक फ्रिक्शन साठी म्हणून याला म्हणले fs स्टॅटिक फ्रिक्शन इज इक्वल टू काय असणार आहे म्यू एस एन. हा पॉइंट लक्षात ठेवा. आला इथपर्यंत पुढे काय अडचण नाही. आता पुढे काय केलं बघा हे दोघं पण इक्वल आहेत. आपण fs च्या जागी काय ठेवले म्यू एस एस n म्हणजे काय दिले mv स्क्वेअर डिवाइडेड बाय r. बघा लक्षात मी हे म्हणशील कुठून आलं एक एक पॉइंट सांगतो. इथपर्यंत मला वाटतं कोणाला काय अडचण नाही. fs इथपर्यंत मी सांगितलं ठीक आहे. fs च्या जागी तर fs च्या जागी काय ठेवलंय ठेवू का इथं ठेवलंय म्यू एस ला n आहे बरं n च्या जागी काय ठेवलं mv स्क्वेअर डिवाइडेड बाय म्हणजे याचा अर्थ आहे हा m आणि इथला m कटला म्हणजे उरलं काय इथं g is less or equal to the mu s v square divided by r. m कटले बरं त्याचे काय. ओके तुम्ही शास्त्र m कसं कटलं कोणाला वाटलं का m कसं कटलं. हा एक गुणाकारात इकडे जाते भागाकारात मग कटलं जाते तर गुणात आलं म्हणून कटणार इथपर्यंत आलं लक्षात. ठीक आहे तुम्ही आपल्याला लिहायचं बरं म्हणून सांगतो इथपर्यंत आलं लक्षात. ठीक आहे जी आलं म्यू एस व्ही स्क्वेअर. आता बघा आता व्ही स्क्वेअर आपल्याला इकडे घ्यायचं व्ही स्क्वेअरला इकडे घ्यायचं म्हणजे याचा अर्थ हे जे जी आहे ते काय होणार आहे खाली इथे नोट करतो जी आर जी होते सिंपली काय होते आर जी हे पुढे आर जी आलं पुढे काय आलं म्यू एस व्ही स्क्वेअर म्यू एस व्ही स्क्वेअर एवढं आलं. ओके चिन्हाला मी चिन्ह असंच ठेवतो. हे म्यू इकडे आलं ना तर व्ही स्क्वेअर इकडे आलं म्हणजे व्ही स्क्वेअर इज अ ग्रेटर और इक्वल दॅन आर जी वर गेला इन्व्हर्जन झालं उरलं काय म्यू यस. आयचं दर्शन झालं काहीच लक्षात राहिलं नाही फक्त ह्या व्ही स्क्वेअरला इकडे घेतला आणि या सगळ्यांना एका जागी आणलं. ओके अजून एकदा नोट करू आता पुढे जाऊया म्हणजे आपल्याला समजून जाईल. चला fs च्या जागी मी काय ठेवू सांगा. fs च्या जागी मी mg ठेवतो. चला म्यू च्या जागी म्यू एस ला म्यू एस
यांच्या जागी काय ठेवू एम व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय कोणाला काय अडचण कट टर्म काय उरलं जी इज लेस दॅन और इक्वल टू म्यू एस व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर. आता मला व्ही स्क्वेअर ला इकडे आणायचं व्ही स्क्वेअर ला मला इकडे आणायचं ठीक आहे आणि व्ही स्क्वेअर इज अ ग्रेटर फ्रॉम द हो बरोबर आहे व्ही स्क्वेअर मधली स्टेप कशी लागू आता व्ही स्क्वेअर इज ग्रेटर दॅन आता हे आर वर जाते आर जी भागिले उरलं काय म्यू यस काय उरलं म्यू यस व्ही स्क्वेअर इज काय होणार आहे हा ग्रेटर आहे आर जी आणि म्यू यस पेक्षा ग्रेटर म्हणजे इथे सिम्बॉल बघा याच्याकडे तोंड केलं ना व्ही कडे तोंड केलं इकडे बी कसं तोंड करेल पहिले ना असे नंतर असं झालं कारण व्ही बदलते ना त्याच्यामुळे लक्षात ठेवा इथपर्यंत आलं कोणाला काही लक्ष प्रॉब्लेम अजून एकदा सॉल्व्ह केली होऊन जाईल ओके. आता बघा इथं व्ही स्क्वेअर आहे इथं आर जी आपल्याला तुम्हाला आठवते आपल्याला त्यावेळेस आलं होतं व्ही स्क्वेअर इज इक्वल टू म्यू आर जी मग आपण त्याची छत्री म्हणजे स्क्वेअर काढून टाकलं इकडे काय घेतलं तर स्क्वेअर रूट घेतला होता सेम इथं सुद्धा मला काय घ्यावं लागेल स्क्वेअर रूट घ्यावं लागेल म्हणजे व्ही इज इक्वल टू अंडर रूट आर जी डिवायडेड बाय म्यू यस म्हणून मी असं नोट करतो बघा आता लक्षात व्ही इज इक्वल टू अंडर रूट काय डिवायडेड बाय व्ही म्हणजे वेलोसिटी. आता ही वेलोसिटी काय ती जी गाडी चालली होती बघा त्या गाडीची कमीत कमी स्पीड किती पाहिजे कमीत कमी जास्त असेल तर काय अडचण नाही बरोबर होईल कमी असले तर पडेल ना ती म्हणून ही स्पीड कशी आहे अगोदर ती काढली होती ती गाडीवरची ती व्ही मॅक्सिमम अंडर रूट म्यू आर जी हे व्ही मिनिमम अंडर रूट आर जी डिवायडेड बाय म्यू यस हे झालं तुमचं सेकंड नंबरचा ऍप्लिकेशन दॅट इज द म्यू आर जी म्यू अंडर रूट आर जी म्यू यस ठीक आहे अजून व्यवस्थित लिहा जर काही डाऊट असेल तर मला विचारा चालेल ठीक छोटा करतो मी नोट इट